भंडारा शहरातील पेट्रोल पंप ठाणा परिसरात अगरबत्ती व्यावसायिकाच्या गोडाऊनला रात्री उशिरा अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला कळवले। घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले। बराच वेळाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या घटनेत मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीचे नेमके कारण समोर आले नसून पुढील तपास सुरू आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार नम्रता बागडे, भंडारा तालुका प्रतिनिधी। ते आता तुमच्या व्यवसायातील आग लागली, ते कशी काय लागली आणि तुमचं नाव काय? माझे नाव रणजित विश्वनाथ मेश्राम। आगीचं कारण अजूनपर्यंत मला समजलेलं नाही आणि माझ्या कंपनीमध्ये कमसम 6-7 लाखाचं म्हणजे मशीन मोठं धरून 6-7 लाखाचं हे होतं, माल होतं। याच्यात बँकेचा लोन वगैरे काढला होता का? बँकेचं लोन होतं, इंडोसिस बँक, अन्नपूर्णा आणि HDFC फायनान्स बँक बिझनेस लोन होतं। आगीचे कारण काय आहे? आगीचे कारण अजूनपर्यंत समजलं नाही साहेब। आग किती वाजता लागली? आग मला 4:30 ते 5च्या दरम्यान समजली। म्हणजे ते दुसऱ्यांनी मला सांगितलं की धुवा निघत आहे म्हणून आम्ही आलो, शटर खोललं, तेव्हा धुवा निघत होता। मग मी तो हेमंत दावडे जी आमच्या घरात होता त्यांना बोलावलं, मग त्यांनी फायरवाल्यांना बोलावलं फोन करून आणि मग आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।